सदा सर्वदा देव सन्निध आहे, कृपाळूपणे अल्पधारिष्ठ पाहे. सुखानंद आनंद कैवल्यदानी, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. तुमच्या सगळ्यांच्या हृदयात असणाऱ्या आत्मारामाला माझा नमस्कार. तुमच्या सगळ्यांच्या गुरूंना माझा नमस्कार. आणि तुमच्यासारखे महान आत्मे निर्माण करणाऱ्या तुमच्या आई वडिलांना माझा नमस्कार. आपण सध्या समर्थांना जाणण्याचा, ओळखण्याचा प्रयत्न करतोय. कुठलाही संत जरी म्हटला, खूप काही देऊन जातो त्यासाठी, बोट धरून चालवतो. आज आपण समर्थांचा एक छोटासा श्लोक घेऊया. समर्थ म्हणतात, कोमल वाचा दे रे राम, विमल करणी दे रे राम, प्रसंग ओळखी दे रे राम, धूर्त कळा मज दे रे राम, हितकारक दे रे राम, जनसुखकारक दे रे राम, अंतर पारखी दे रे राम, बहुजन मैत्री दे रे राम, विद्या वैभव दे रे राम, उदासीनता दे रे राम, मागो नेणे दे रे राम, मज न कळे ते दे रे राम, तुझी आवडी दे रे राम, दास म्हणे मज दे रे राम, कोमल वाचा दे रे राम. समर्थांनी काय काय मागितलंय. मी हा श्लोक जेव्हा माझ्या समोर आला तेव्हा मी पहिल्याच शब्दाला अडले, कोमल वाचा दे रे राम. म्हटलं समर्थांची भाषा तर कोमलच होते, मग पुन्हा समर्थ का मागतात ते कोमल वाचा. पण कोमल वाचा कशाला म्हणू, जे बोबडे बोल असतात, आईजवळ हट्ट करणारे, ज्यांना नीट बोलता येत नाही, ज्याच्यात स्वार्थ नसतो, ज्याच्यात मलिनता नसते, ते बोबडे बोल. पण हे बोबडे बोल जसे 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 वर वर जात जातात, वयाचा आवरण चढवत जातात, तेव्हा ते हार्श होत जातात. आईवर रुसणारं बाळ दुसऱ्या क्षणाला आईच्या गळ्यात हात घालून म्हणतं की आई मला हे हवं, आई मला ते हवं. आधीच आईने धपाटा दिलेला असतो, पण त्याच्या डोक्यात पण नसतं की आपल्या आईने आपल्याला मारलाय. आईच्या गळ्यात दोन्ही हात असतात. ते बोबडे बोल, ज्याच्यात कोणालाही दुखवण्याची भावना नसते, कोणालाही टोचून बोलण्याची भावना नसते, कुठे स्वार्थ नसतो. पण हेच बोबडे बोल जसे जसे वय घेत जातात, तसे तसे ते हार्श होत जातात. आणि मग आपण एकमेकांना दुखवायला सुरुवात करतो, याच बोबड्या बोलांनी. हेच शब्द एकमेकांना लागतात, जखमा करतात. जसा तलवारीचा वार होतो पण त्याची जखम दिसते, पण या शब्दांची जखम दिसत नाही. असा काही वार करून जातात समोरच्यांवर की समोरचा व्यक्ती वर्षोनवर्ष यांनी मला असं म्हटलं होतं, ही जखम कुरवाळत बसलेला असतो. पण
जर देवाकडे आपल्याला मागायचं आहे, तेव्हा या हार्श झालेल्या वर्ड्सनी मागितलं तर देव देईल का? आणि समर्थांना तर देवाकडेच मागायचंय. समर्थांनी हे स्वतःसाठी नाही मागितलेलं, हे आपल्यासाठी मागितलेलं आहे. आपल्याला शिकवायला मागितलंय, आपल्याला समजवायला मागितलंय की बाबा रे, कोमलवाणी केवढी महत्वाची आहे. या वाणीमध्ये केवढं सामर्थ्य आहे हे पहिल्या शब्दातच समर्थ सांगून जातात. या शब्दांनी काय होतं? तुकाराम महाराज म्हणतात, आम्हा घरी धन शब्दाची रत्ने, शब्दातीच वस्त्रे यत्ने करू, शब्दाची आमुच्या जीवाचे जीवन, शब्दा वाटे धन जन लोका. तुका म्हणे पदा, शब्दची हा देव, शब्दाची गौरव पूजा करू. शब्द केवढे महत्वाचे आहेत. तुमच्याकडे पैसा नसला तरी चालतो, पण चांगले शब्द, कोमल शब्द जर असेल, त्या कोमल शब्दाच्या वाटेत तुम्हाला पैसा आरामात मिळतो. तुमच्या बोलण्यावर खुश होऊन समोरचा व्यक्ती तुम्हाला मदत करायला तयार होतो. तुम्हाला मदत हवी असते, पण तुम्ही समोरच्या व्यक्तीला ती जर ओरडून, रागावून, हार्श बोलून जर मागितली तर ती मिळू शकत नाही. या शब्दांनी आपल्याला शब्द से खुशी, शब्द से गम, शब्द से पीड़ा, शब्द ही मरहम, शब्द ही गजब की चीज है, महके तो लगाव और बहके तो घाव. किती छान सांगितलंय कबीरजीनी. शब्द से खुशी, शब्द से गम. एका शब्दाने समोरचा व्यक्ती खुश होऊन जातो. आपल्या एका वर्डने आपण समोरच्याला म्हटलं, आज तुझी साडी खूप छान आहे, आज तू खूप सुंदर दिसतीये, एक विसावा मिळतो. आणि तीच आपण जर म्हटलं, काय साडी नेसून आली आज तू, याला रंग नाही, संगती नाही, याचं पोत नाही, दुसऱ्या क्षणाला ती व्यक्ती नाराज होऊन जाते. एखादा जर खूप आजारी आहे, आपण भेटायला गेलो आणि आपण त्याला म्हटलं की अरे, तुझा हा आजार आहे ना, हा काही ठीक होणारा नाहीये काही, हा तुला शेवटाकडे नेणार आहे. ती व्यक्ती तिथेच कोलमडते, मनाने कोलमडून पडते. आणि तुम्ही म्हटलं की अरे, 4 दिवसाचा आहे ताप, हा आता उतरेल बघ, तुला चांगले डॉक्टर मिळाले आहेत, नक्कीच आराम पडेल, तुझ्या मागे परमेश्वर उभा आहे, तुझ्या मागे गुरु आहे. तर शब्द ही मरहम का काम करता है. ही शब्द नावाची वस्तू जरी अ आ इ ई पासून क्षज्ञ पर्यंत सुरू असली तरी ही जेव्हा एकत्र येते तेव्हा त्याला एक वजन निर्माण होतं. शब्दांना एक वजन असतं. जे आपले ऋषी मुनी आपल्याला आशीर्वाद देतात, आपली आई आपल्याला आशीर्वाद देते, ते 4च वर्ड्स असतात. सुखी रहा. आपल्या आईने किंवा आपल्या मोठ्यांनी आपल्या डोक्यावर हात ठेवून म्हटलेले सुखी रहा हे शब्द तिच्या काळजापासून आलेले असतात. कोणी व्यक्ती असो, जेव्हा काळजापासून शब्द येतात तर ह्या पृथ्वीला, या ब्रह्मांडाला ते शब्द खरे करावे लागतात, त्याला वजन प्राप्त होतं. आईच्या मनातलं प्रेम, वात्सल्य त्या शब्दामध्ये उतरतं, तिची पुण्याई त्या शब्दामध्ये उतरते. ती ज्या व्यक्तीच्या डोक्यावर हात ठेवते ते 2च शब्द, सुखी रहा किंवा कल्याण हो, 2च शब्द असतात. त्या शब्दांनी एक जादू निर्माण करतात. आणि ते शब्द जर द्वेषाने, रागाने, संतापाने उच्चारलं असेल
तर ते शब्द, त्याच आईचे शब्द शापाचं काम करतात. शाप आपल्याच बाळाला. बघा, आई म्हणते, दळभद्री आहेस तू, जा मेल्या, जा इथून. मेल्या हा शब्द कसा वापरावा, आपल्या तोंडातून काय बाहेर यावं याचा विचार न करता जेव्हा आपण वापरतो, तेव्हा आपण आपल्या प्रियजनांच्या भोवती एक कोश निर्माण करत असतो, एकेका याचा. बघा, आपल्या जर एक छोटस मूल आहे किंवा आपला मुलगा आहे, त्याच्या भोवती जर आपण धागे लपेटायला सुरुवात केली, काही दिवसानंतर आपल्याच नकारात्मक भावनांनी त्याच्या भोवती एक कोश निर्माण होतो आणि हा कोश त्याला त्याच्या चांगल्या कृत्यापासून, त्याच्या यशापासून दूर लोटत असतो. मग आपण कसे शब्द वापरायचे हे ठरवलं पाहिजे. वो मेरे ही शब्द थे जिसने मुझे रुलाया. एक एक ओळ बघा. वो मेरे ही शब्द थे जिसने मुझे रुलाया, वो मेरे ही शब्द थे जिसने मुझे हंसाया, मुझे गर्तों में ले जाने वाला मेरे ही शब्द थे. अंधारात, गर्त म्हणजे अंधारात. मुझे शिखर पर पहुंचाने वाला वो मेरे ही शब्द थे. वो रिश्ते मैंने जीवन में कमाए वो मेरे ही शब्द थे. जो रिश्ते मैंने जीवन में गमाए वो मेरे ही शब्द थे. म्हणजे या शब्दाची ताकद तुमच्या लक्षात येईल. जीवनात मी जे नाते जोडले ते मी माझ्या शब्दांनी जोडले, आणि मी जे नाते माझ्या हातून घालवले ते मी माझ्या फक्त शब्दांनी घालवले. आपण कृतीने घालवत नाही, आणि हे शब्द निर्माण होण्याच्या आधी आपल्या डोक्यात येतात. तिथे प्रक्रिया होते, काय बोलायचं काय नाही हे इथे पहिले उमटत आणि मग मुखावाटे बाहेर पडतात. आणि हे शब्द अविनाशी आहेत. आजही असं म्हणतात, श्रीकृष्णाची गीता रणांगणावर ऐकायला येते. कुठल्या काळी, कुठल्या वेळी, आजपासून हजारो वर्षापूर्वी श्रीकृष्णाने गीता जी सांगितली ती आपल्या ऋषी मुनींना कशी समजली असेल? त्या कुरुक्षेत्राला जाऊन त्यांनी ती प्रत्यक्ष ऐकली आणि ती लिहून घेतली. म्हणजे आपण जे तोंडातून शब्द काढतो तो शब्द आपल्याच भोवती पिंगा घालत असतो. मग कुठले शब्द आपण वापरायचे आणि कुठले नाही हे आपण ठरवायला पाहिजे. जर ते शब्द आपल्या भोवतीच फिरत असतील तर आपल्या भोवती फिरणाऱ्या शब्दांना, कुठल्या शब्दांना आपण आपल्या जवळ राहण्याची जागा द्यावी हे आपल्या हातात आहे. आपण जर नकारात्मक शब्द नाही 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 हेच जर सारखे बोलत गेलो तर आपल्या भोवती पण तोच कोश निर्माण होतो आणि तेच फिरत राहतं. या ब्रह्मांडाला एवढी बुद्धी नाहीये की तुम्ही कुठल्या बाबतीत नाही म्हणताय आणि कुठल्या बाबतीत हो म्हणताय. जर तुम्ही नाही नाहीचा जप करत गेला तर तुमच्या जीवनात नाही 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 नाहीच येत. पैसा नाही, स्वास्थ्य नाही, नातेसंबंध खराब, सगळ्या नकारात्मक भावना भरल्या जातात आणि हे नकारात्मक भावना तुमच्या घरात भरल्या जातात. याचं उदाहरण सांगते. एखाद्याच्या घरात तुम्ही जाता, तिथे जर त्या घरात भांडणं असतील
नवरा बायको भांडत असतील किंवा घरातले मेंबर्स एकमेकांशी ओरडून बोलत असतील, भांडून बोलत असतील, त्या घरातली ऊर्जा तपासा, ती तुम्हाला जड जाणवेल. त्या घरात तुम्हाला बसणं मुश्किल होईल. तुम्ही तिथे बसला तर तुम्हाला अशी इच्छा होईल की चल इथून आता बाहेर निघ, चल आता इथून बाहेर निघ. होते. तुमच्या शेजारी एखादी व्यक्ती येऊन बसली, ओळख नाही, पाळख नाही, पण तुम्हाला खूप छान वाटतं. का असं होतं? का ती व्यक्ती तुम्हाला छान वाटते? आणि जी ओळखीचीच व्यक्ती आहे, ती तुम्हाला का खराब वाटते? तिच्या घरात का तुम्हाला पाणी पण प्यावंसं नाही वाटत? जर्मन आणि रशियन सायंटिस्टनी याच्यावर रिसर्च केला. त्यांनी 2 पेल्यांमध्ये पाणी घेतलं आणि एका पाण्याला शिव्या द्यायला सुरुवात केली. तासभर ज्या येतील त्या सगळ्या शिव्या मुखातून काढायला सुरुवात केली. समोर पाणी ठेवलं आणि ते पाणी फ्रीजमध्ये ठेवून दिलं आणि दुसऱ्या पाण्याला खूप प्रेम दिलं. मंत्र ऐकवले. चांगला विचार केला या सृष्टीबद्दल, या देवाबद्दल, या पृथ्वीवर राहणाऱ्या लोकांबद्दल आणि तेही पाणी फ्रीजमध्ये ठेवून दिलं. बर्फ बनवला त्याचा आणि हा बर्फ सूक्ष्मदर्शक यंत्राच्या खाली धरला. बघितलं त्याला. ज्याला आपण शिव्या दिल्यानं त्याचे जे क्रिस्टल्स आहेत, त्याचे जे अणुरेणू आहेत ते विखरलेले दिसले. विचित्र दृश्य त्याच्यात दिसायला लागलं. आणि ज्याला तुम्ही प्रेम दिलं, ज्याला तुम्ही श्लोक ऐकवले, मंत्र ऐकवले, ते पाणी इतकं फॉर्म मध्ये होतं की त्याचे फुलं 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 क्रिस्टलचे झालेले दिसले. 2 पाण्यातला फरक. मग हेच पाणी जर आपल्या शरीरात जातं तर त्याचं काय बनत असेल? म्हणून पहिलेचे लोक दुसऱ्यांच्या घरचं पाणी पण पित नव्हते. त्याच्या मागचं हे कारण आहे. आपल्या जवळ तर यंत्र नाहीये, सूक्ष्मदर्शक यंत्र, किंवा आपण कशाच्या खाली देऊन बघून पाहता येत नाही. 2 झाडं घ्या, प्रयोग करून पहा सगळ्यांनी. माझ्या शब्दावर नुसता विश्वास ठेवू नका, प्रयोग करा. जीवनात जेव्हा आपण प्रयोग करत जातो ना, तेव्हा आपणच खूप प्रगल्भ होत जातो, ज्ञानाने समृद्ध होत जातो. 2 झाडं घ्या घरातलेच. एकाच्या अंगावरनं हात फिरवा. तू किती छान आहे, तुला पाणी हवं का, तुला खत हवं का, माझं तुझ्यावर प्रेम आहे. छान हात फिरवा, हृदयापासून त्याच्याशी बोला. आणि दुसऱ्या झाडाला खूप शिव्या द्या. या जगात येऊन तुझं काय भलं झालं? का आलास तू या जगात? माझ्या घरी का आलास? आणि दोघांना सारखं पाणी द्यायला सुरुवात करा, सारखं खत द्या. तुम्हाला दिसेल की 15व्या दिवशी तुम्ही शिव्या देत असणारं झाड वाळून गेलेलं आहे, सुकून गेलेलं आहे. तुम्ही त्याला ऊन पाणी पहिल्या झाडा इतकंच दिलेलं आहे. काय जास्त दिलं तुम्ही त्याला? तर तुमचे शब्द. म्हणूनच समर्थांना म्हणावंसं वाटलं, कोमलवाचा दे रे राम. बघा, आपण कुठले शब्द वापरायचे ह्याचा अधिकार आपल्याला आहे. समोरचा कितीही जरी वाईट बोलत असला तरी आपल्या मुखातून आपण काय काढायचं, शेण काढायचं की अमृत काढायचं, हे आपल्यावर आहे. मग जर आपल्याला हा अधिकार मिळाला आहे तर याचा वापर आपण करतो का? आपण समोरच्या शब्दांनी उत्तेजित होऊन
आपल्याला नको असलेली वाणी आपल्या मुखातून काढतो आणि त्याचे परिणाम समोरच्यावर तर होतातच, आपल्या अख्ख्या घरावर होतात, आपल्या शरीरावर होतात. आपण काढलेले शब्द आपल्या शरीरावर कार्य करतात, ऍसिड सारखे. जर मला समोरच्यांकडनं एखादा शब्द ऐकायचा नाही आहे, तर मी त्याला का बोलावं? जर समोरचा मला मूर्ख म्हणत असेल किंवा मी त्याला मूर्ख म्हणत असेल, तर कोणी मला मूर्ख म्हटलेलं आवडेल का? हा पहिले विचार करा आणि मग तो शब्द बोलावा. बोलताना पहिले विचार येऊ द्या. आपण विचारच करत नाही. खरं म्हणजे आपल्या मेंदूमध्ये पहिले शब्द उमटत असतो आणि मग मुखावाटे येतो. आपण त्याला तिथे अडवत नाही, आपण त्याला सरळ मुखावाटे बाहेर काढून टाकतो. आपल्या रिलेशनशिप, आपले नातेसंबंध हे सगळे या शब्दांवरच अवलंबून आहे. आपण आज एका उंचीवर पोचलेलो आहे किंवा एका वयावर पोचलोय, पण ही सवय जर आपण आपल्या नातवंडांना किंवा आपल्या मुलांना लावली विचार करून बोलण्याची, तर त्यांचं आयुष्य खूप वेगळं होईल. या शब्दाची ताकद आपण पाहिली. पूर्वीच्या काळी बघा, उठल्याबरोबर कराग्रे वसते लक्ष्मी करमध्ये सरस्वती पासून सुरुवात व्हायची. पृथ्वीला वंदन व्हायचं, समुद्र वसने देवी म्हणून, आणि मग पाऊल खाली ठेवल्या जायचं. हेही शब्द होते. दळताना ओव्या व्हायच्या, म्हणजे दळताना देखील त्या एकेका कणामध्ये परमेश्वराचं नाव ती गृहिणी भरत होती. स्वयंपाक करताना देखील जप सुरू असायचा. म्हणजे आपण समोरच्यांना काय देतो, आपल्या घरच्या लोकांना आपण काय खाऊ घालतो, हे आपण स्वयंपाक करताना जर वापरलं तर आपलं तर काया चांगली होईलच, आपले तर विचार चांगले होईल, पण आपलं घर बदलायला वेळ लागणार. पूर्वीच्या काळी रवी लावताना किंवा लोणी काढताना मंत्र होता, दूध काढताना मंत्र होता, जेवतानाही आपण म्हणतच होतो. मग जर इतक्या वेळा आपण हे शब्द वापरत होतो, याच्या मागचं कारण आपणच समजून घेतलं पाहिजे. आपण जेव्हा बोलतो त्यावेळा आपल्या आजूबाजूची एनर्जी बदलत असते. आपण जर अन्नाला पूर्ण ब्रह्म म्हणत असू, तर ते अन्न पूर्ण ब्रह्म होतं. आणि आपण टीव्ही कडे पाहून जर जेवत असू, जे पाहतोय, जे ऐकतो आहे, त्याच वासना, तेच गोष्ट आपल्या शरीरात प्रवेश करते. म्हणून आपल्या घरातले लोक म्हणतात की टीव्हीच्या समोर बसून जेवू नये. का रागवतात, का बोलतात? तर जी एनर्जी समोर सुरू आहे, ती एनर्जी तुमच्या आत जाते. तुम्ही ती एनर्जी त्या घासाद्वारे, त्या वस्तूद्वारे स्वतःच्या आत कोणता आहात. कबीर म्हणतात, शब्द शब्द सब कोई कहे, शब्द का करो विचार. बघा, एक एक लाईन बघा याच्यातली, कारण ही समजावायला वेळ नाही आपल्याजवळ. शब्द शब्द सब कोई कहे, शब्द का करो विचार, एक शब्द शीतल करे, एक शब्द दे जाल,
एक शब्द सुख खान है, एक शब्द सुख राशि, एक शब्द बंधन काटे, एक शब्द गले फांसी। पहले शब्द पहचानिए, पुन्हा रिपीट करते, पहिले शब्द पहचानिए, पीछे कीजे मोल, त्याचं मोल करा. पहिले शब्द ओळखा, त्याचं मोल करा, की मी वापरला तर याचा परिणाम काय होईल. त्या शब्दाचा मोल करून तुम्ही द्या. पहिले शब्द पहचानिए, पीछे कीजिए मोल, पारखी पारखे रतन को. ही लाईन बघा, पारखी पारखे रतन को, शब्द का मोलन तोल. रत्नाची किंमत करू शकता आपण, शब्दाची नाही. शब्द इतका अनमोल आहे. मन उन्मान तोलिये, शब्द के मोल न तोल. शब्दाला खूप मोठी किंमत आहे, की जी आपण मोजूच शकत नाही. जर कबीर असं म्हणू शकतात, तर त्याचा विचार करणं भाग पडतो. समर्थ पण तेच मागतात, कोमल वाचा दे रे राम, विमल करणी दे रे राम. जेव्हा कोमल वाचा येतात, तेव्हा आपले सगळे कर्म विमलच होतात. ज्यात मल नाही असेच होतात. त्याच्यामुळे आजपासून आपण एक करूया, विचार करून बोल, सवय लावू. आपल्याला आपणच बदलवू शकतो. आपल्याला बदलवण्याचं सामर्थ्य पुढच्यात नाही. खूप गोष्टी सांगायच्या राहून गेल्या. 3 मिनिट आहेत, त्याच्यात फक्त एकच सांगते, नकारात्मक शब्दाचा विचार करू नका. बोलताना नेहमी पॉझिटिव्ह करा. जर तुम्हाला बोलायचं आहे की माझा मुलगा खूप बदमाश आहे, हा अभ्यासात नाही आहे चांगला, नाही हा शब्द वापरू नका. कितीही राग आला तरी आपल्या मुलाला शिव्या शाप देऊ नका. नकारात्मक न बोलता, माझा मुलगा मूर्ख आहे, माझा मुलगा वेडा आहे, माझा मुलगा असं न म्हणता, त्याच्यामध्ये ऊर्जा खूप जास्त आहे. तो मस्ती करतो, त्याच्यामध्ये ऊर्जा जास्त असल्यामुळे तो अभ्यासात लक्ष देत नाही, असं म्हणा. ह्या शब्दांनी काय होईल, की तुम्हीच बांधलेले धागे हळूहळू दूर व्हायला सुरुवात होईल आणि नवीन धागे तिथे निर्माण होतील. एवढं तर आपल्याला करताच येतं आपल्या बाळासाठी, आपल्या घरच्यांच्या लोकांसाठी. तुम्ही आजारी आहे, आजारी आहे, आजारी आहे असं म्हणू नका. तू बरा झाला आहेस, बरा होतो आहेस, असे शब्द वापरा. आजार या शब्दाला वजन देऊ नका. तुम्ही ज्या शब्दाला वजन द्याल, तो शब्द तुमच्या आयुष्यात ठाण मांडून बसेल. माझी एक मैत्रीण आहे, बरीच पोचलेली आहे. मांसाहार हा शब्द वापरत नाही. ती म्हणते या दुनियेत शाकाहार निर्माण झाला पाहिजे, व शाकाहाराला ऊर्जा दिली पाहिजे, मांसाहाराला नाही. मांसाहार तिच्या तोंडून कसंही वदळून घ्या, निघत नाही. अखाद्य म्हणते, जे खाण्याला योग्य नाही तो पदार्थ, असा उच्चार करते. मग आपण आजाराला आजार आजार म्हणायचं का? तर आपण आजार न म्हणता आपण ठीक आहे, उत्तम आहे, असा जर विचार केला, किंवा असं जर बोलायला सुरुवात केली पॉझिटिव्ह मध्ये, तर तोच कोश आपल्या भोवती निर्माण होईल. 1-2 मिनिटाचा अनुभव सांगून जाते. मागच्या क्लासमध्ये शब्दावरच बोलत होती. त्यावेळा एक जण होती, जुन्या लोकांना आठवत असेल, माझी कंबर दुखते, माझी कंबर दुखते, माझी कंबर दुखते, एक जण करत.
आणि ती कंबर दुखते आपण काय करतो की अमक्याची कंबर दुखते, अमक्याची कंबर दुखते, आपण हे रिपीट करतो आणि 2-4दा 10दा रिपीट केल्यानंतर तुम्हाला असं जाणवायला लागेल की तुमचीही कंबर दुखते. कारण समोरच्यांचं दुःख तुम्ही तुमच्या शब्दाद्वारे ओढून घेतलेलं. त्याचा परिणाम तुमच्या शरीरावर झालेला आहे. मग आपण फक्त एवढं म्हटलं की तिला बरं नाही. कंबर दुखते ह्या शब्दाला एनर्जी न देता आपण बरं नाही हा शब्द वापरला तर ते कंबर दुखणं आपल्यापर्यंत येत नाही. करून पहा. एकच शब्द एकच हे करा 10 वेळा 15 वेळा माझी कंबर दुखते, माझी कंबर दुखते म्हणून पहा. संध्याकाळी तुम्हाला असं जाणवेल की तुमचे पायही दुखतात आणि कंबर पण दुखते. सगळं प्रॅक्टिकल आहे. मग कोमल वाचा दे रे रामचं काय केलं पाहिजे? घासावा शब्द तासावा शब्द, घासावा शब्द तासावा शब्द, तोलावा शब्द बोलण्यापूर्वी. शब्द हेची कातर, शब्द सुई दोरा कापता येतो आणि शिवता येतो. शब्द हेची कातर, शब्द सुई दोरा, बोलावे मोजके नेमके, खमंग खमके. शब्द हेची कातर, शब्द सुई दोरा, बोलावे नेमके, खमंग खमके. ठेवावे भान देश काळ पात्राचे, ठेवावे भान देश काळ पात्राचे, बोलावे बरे. बघा ही लाईन. बोलावे बरे, बोलावे खरे. आणि खरे बोलताना कुठले शब्द वापरावे हे विचार करून वापरावे. कारण खरं हा पटकन जाणारा आणि पटकन इजा करणारा शब्द असतो. एखाद्याला म्हटलं की अरे तू दिसायला चांगला नाहीस, तो दिसायला चांगला नसला तरी तसं म्हणू नये. त्याच्यासाठी बोलावे बरे पहिले सांगितलंय आणि मग खरे सांगितलंय. बोलावे बरे, बोलावे खरे. कोणाच्याही मनावर पडू नये चरे, कोणाच्याही मनावर पाडू नये चरे. कोणाचंही वर्म व्यंग आणि बिंग, जातपात धर्म काढूच नये. किती सुंदर सांगून टाकलं 2 ओळीमध्येच. एवढा अर्थ आहे. कोणाचेही वर्म व्यंग आणि बिंग, जात धर्म काढूच नये. थांबूया. मला असं वाटतं कोमल वाचा दे रे राम तुम्हाला समजलं असेल. समर्थांचा एकच शब्द आज आपण चिंतनाला घेतला. पाय क्रॉस. हात क्रॉस. आपण हळूहळू आता निराकाराकडे जाऊया. सगुणाचा मोह तर आहेच, पण आपली मंजिल निराकार आहे. डोळे अलगद बंद. श्वासावर या. श्वास आत, श्वास बाहेर. श्वास आत, श्वास बाहेर. श्वास आत, श्वास बाहेर. श्वास आत, श्वास बाहेर. येणारा श्वास
जाणारा श्वास. पत्री सर म्हणायचे, सांसों से दोस्ती, सांसों से मस्ती. मस्ती करत करत, आनंद घेत घेत ध्यानाच्या गुफेत प्रवेश. संपूर्ण विश्व आपल्या आत आहे. आत जायचंय. आपल्याला स्वतःला भेटायला आत जायचंय. 80% एनर्जी आपण डोळ्यांनी घालवून टाकतो. 10% पायानी, 10% हाताने. आपण तीनही लॉक केलंय. डोळे लॉक, हात लॉक आणि पायांना पण बंद करून टाकला. आतला प्रवास सुरू. श्वास आत, श्वास बाहेर. श्वास आत, श्वास बाहेर. येणारा श्वास, जाणारा श्वास. पूर्ण लक्ष श्वासावर. मनातले विचार दाराच्या बाहेर ठेवून द्या सध्यापुरते. विचारांना सांगा, थोड्या वेळाने ये, अर्ध्या तासाने. मी आतला प्रवास करतेय. स्वला भेटणं. पूर्ण लक्ष श्वासावर. श्वास हळूहळू कमी 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 होत चाललाय. श्वासातला बदल अनुभवा. श्वासाची गती खूप धीमी झालेली आहे. धीमी 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 होत चालली. श्वास आत कुठपर्यंत जातोय बघा. आता तू नाकातल्या नाकात रेंगाळतोय. काहींचा घशापर्यंत पोचत असेल. स्वतःला बघा आतून. श्रीराम श्रीराम श्रीराम. पूर्ण उतरात. हृदय चक्रावर चला. बघा त्या चक्राला. इथूनच 9 प्रकारचे नाद ऐकायला मिळतात.
राधेचं चक्र. निर्वाच्य प्रेम. आई तरी मुलाकडनं अपेक्षा करेल, पण राधा गोपिका त्या प्रेमाचा स्रोत इथूनच. आपल्यालाही गोपिका बनायचंय. त्या ईश्वराची निर्गुण निराकार काहींना रंग जाणवेल हिरवा, काहींना हृदयाचे ठोके ऐकू येतील, काहींना स्पंदन जाणवतील. बारा पाकळ्यांचं असणार आहे कमळ. पहिली पाकळी शांतीची आहे. शांतीचा अनुभव इथेच मिळतो. दुसरी पाकळी प्रेमाची आहे. या चराचरातल्या प्रत्येक गोष्टीवर प्रेम. अपेक्षा रहित प्रेम. तिसरी पाकळी सुव्यवस्थेची आहे.
आतली बाहेरची चौथी पाकळी स्पष्टतेची आहे. सहावी पाकळी शुद्धतेची आहे. सातवी पाकळी एकतेची आहे. हे सगळे तुमचे गुण आहेत. पुढची पाकळी अनुकंपेची आहे. पुढची पाकळी आहे दयाळूपणाची. क्षमाभाव इथूनच उत्पन्न होतो. संकल्प शक्ती या चक्राची देण आहे. गुरुबद्दलचं प्रेम, आदर, विश्वास या चक्रावर आपला हात धरून परमेश्वराकडे जाण्याचा मार्ग इथूनच सुरू होतो. गुरुरायांची मूर्ती हृदयात परमेश्वर कसा आहे याचा परिचय गुरुराय इथेच करतात.
ओ परमेश्वर, ज्याच्याकडे आपल्याला जायचंय, वाटाड्या मिळालेला आहे, रस्ता आपल्याला चालायचा आहे. सिमरो सिमरत सिमरत सुख पाओ, कल कलेश तन माही मिटाओ. सिमरो जासो विसंबर एके, नाम जपत अनगत अनेके. वेद पुराण स्मृती सुधाकर, कीने राम नाम एक अक्षर. जिसका जीव एक जीव बसावे, ताकि महिमा गनी न आवे. ताकि एके दरस तुम्हारो, नानक उन संग मोहि उधारो. परमेश्वराचं नावच आनंददायक आहे. आनंद घन आहे तो हृदयात आहे. सुख म्हणे सुख अमृत प्रभु नाम, भगत जना के मन विश्राम. आपल्याला भेटणारा परमेश्वर इथेच भेटणार आहे. इथून आपण त्याला ओळखणार आहे आणि त्याचं मूल करणं शक्य नाही. मीराबाई म्हणतात, पायोजी मैंने राम रतन धन पायो, पायोजी मैंने राम रतन धन. वस्तु अमोलिक दी मारे सतगुरु, कृपा कर अपनायो. पायो जी मैंने राम रतन धन पायो. माझ्या सद्गुरूंनी दाखवलेली वस्तू मला हृदयातून समजणार आहे. खरंच थोडं न लोटे, दिन दिन भरत सवाई. शोधायचं आहे.
इथेच सापडणारी वस्तू तेव्हा मनाची नाव सद्गुरूच्या हातात दिल्या जाते. सतकी नाव खेवटिया सद्गुरु, भवसागर तर आयो, पायो जी मैंने राम रतन धन पायो. हृदयाचा कप्पा पूर्ण उघडून टाका. पूर्ण उघडा. मनाची शक्ती खूप मोठी आहे. सगळ्या दार खिडक्या उघडून टाका. बाहेरचा प्रकाश संपूर्ण आत फक्त आणि फक्त उजेड. फक्त उजेड. प्रकाश. निरभ्र असा प्रकाश हृदयावर. फील करा तो प्रकाश. मीराबाई इथूनच गेल्यावरती कबीरजी इथूनच गेलेत. समर्थ पण इथूनच गेलेत. माऊली पण इथूनच गेली. तुकोबा पण इथूनच गेलेत. आपलाही हाच रस्ता आहे हृदयाचा. सद्गुरूला नावाडी बनवून टाका. पूर्ण विश्वासाने आपली नौका त्याच्या स्वाधीन करा. शंभर टक्के शरणागती हवी. ध्यानातून बाहेर यायचंय. तयारी करायची. श्वास आत, श्वास बाहेर. लॉंग ब्रीदिंग. येणारा श्वास, जाणारा श्वास. श्वास आत, श्वास बाहेर. श्वास आत, श्वास बाहेर. पूर्ण लक्ष श्वासावर. सदा सर्वदा देव सन्निध आहे. कृपाळूपणे अल्पधारिष्ट पाहे. आपल्या परवलीचा हा शब्द करून टाकूया आपण. दोनच समर्थांच्या लाईन. आणि आज आपण समर्थांकडनं घेतलेल्या कोमल वाचा दे रे राम. पुन्हा मनात एकदा रिपीट करायचंय. कोमल वाचा दे रे राम. कोमल वाचा दे रे राम. कोमल वाचा दे रे राम. पाय सोडून द्यायचे. हात सोडून द्यायचे. बोटांची हालचाल, पायाच्या बोटाची हालचाल, हाताच्या बोटाची हालचाल. दोन्ही हात एकमेकांवर रब करत डोळ्यावर येऊ द्या. आणि तुम्हाला देवानी दिलेले सुंदर डोळे सगळं सुंदर बघण्यासाठीच आहे. हळूहळू हात बाजूला करून ही सुंदर दुनिया तुमच्यासाठी भगवंतांनी निर्माण केली आहे ती बघा. ध्यानाला बसण्यापूर्वीची दुनिया आणि आताची दुनिया यात फरक आहे.
छान खूप ध्यान छान खूप लागलं ताई. आत्मवंदन. आत्मवंदन. निघाले का सगळेजण? आपल्याला हळूहळू असंच निराकाराकडे जायचंय. अर्चनाताई बोला. काही दोन्ही कालचं आणि आजचं दोन्ही दिवस ध्यान मस्त झालं. काल तुम्ही जेव्हा काय सांगितलं तर आठवत नाही, पण तेव्हा स्वामी समर्थ जसे झोपतात त्या पोझिशन मध्ये माझे बाबा दिसले. घाबरली मी जरा, पण नंतर म्हणजे झाले व्यवस्थित. आणि आज खूप छान असा गोड सुवास म्हणजे सुगंध आला मला. 2 सेकंद होता, म्हटलं इथे कोणी शेजारी कोणी नाही, उदबत्ती लावलेली नाहीये, तरी पण वास आला. पण परत एकदा आला, मग मस्त झालं. खूप छान ध्यान झालं. आणि नंतर ओम पण दिसला मला आजची लाल तारीख. रंगाचा. आजची हा, तारीख लिहून सुगंधाची हो, सुरुवात. ओके ओके. आणि नंतर ओम पण दिसला, लाल पायरी रंगाचा ओम. हम्म. ओके, पायरी आहे ती एक. बरं. धन्यवाद ताई, खूप छान. सुजाताताई. नमस्कार अनघाताई, आत्मवंदन. खूप छान आजचं सेशन झालं. तुम्ही जे बोलण्यावर शब्दांवर जे तुम्ही भाष्य केलं अतिशय सुंदर. आणि आपले शब्द किती महत्वाचे आहेत. पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोन्ही एनर्जी निर्माण करण्याचं सामर्थ्य त्याच्यात आहे. तुम्ही आणि ऋताताई दोघीही नेहमी आम्हाला हे सांगत असता आणि आम्ही अनुभवही घेतोय त्याचा. आमच्या वागण्यामध्ये बदल घडलेला आहे. प्रयत्नपूर्वक पॉझिटिव्हच बोलायचं हे मनावर ठसलेलं आहे आणि तुम्ही सतत त्याची आठवण करून देता. खूप खूप धन्यवाद ताई. खूप छान, मस्त, धन्यवाद. सुनंद पाटील ताईंना बोलायचं. हा बोला. आपण आज शब्द या विषयावर घेतलं तर ते छोटं टिप्पण लिहिलेलं आहे, तेवढं वाचायची इच्छा आहे. बोला बोला. शब्द मुके असतात, शब्द बोलके असतात, शब्द हसवे असतात, शब्द रडवे असतात, शब्द आपले असतात, शब्द परके असतात, शब्द नाती जोडतात, शब्द नाती तोडतात, शब्द मनात असतात, शब्द ओठावर असतात, शब्द जवळ करतात, शब्द दूर नेतात. शब्दांनी माणूस सुखी होतो, शब्दांनी माणूस दुःखी होतो. शब्दांनी 2 मन जवळ येतात, शब्दांनी 2 मन दूर जातात. शब्दांनी विश्वास निर्माण होतो, शब्दांनी विश्वास तुटतो. शब्दांनी दुसऱ्यांना जिंकता येतं, शब्दांनी स्वतःला हारता येतं. शब्दांचे साम्राज्य प्रचंड असतं. वरही शब्द रूपच असतात, शापही शब्दच. जीवन देणारे शब्दच, मरण देणारेही शब्दच. मोठे मोठे सामर्थ्य साम्राज्य धुळीला मिळवणारेही शब्दच, अन धुळीतून महान साम्राज्याची नवनिर्मिती करणारेही शब्दच. अग्नीसारखे दाहक शब्द, बर्फासारखे शीतल शब्दच. शब्द हृदय चिरून जाणारे अन हृदय सांधणारे शब्दच असतात. शब्दच अमृत निर्माण करणारे अन विष निर्माते शब्दच. शब्द आनंद फुलवणारे अन दुःख देणारे शब्दच. वज्राहून कठीण अन लोण्याहून मऊ शब्दच. युद्ध निर्माते शब्दच अन शांतीचे प्रेरकही शब्दच. आणि माणसाच्या मनात घर करून राहणारेही शब्दच. खूप सुंदर, खूपच सुंदर, खूपच सुंदर. म्हणूनच समर्थांचं मागणं मागायचं, कोमल वाचा दे रे राम. जसं नदीचं पाणी वळवून मागे आणता येत नाही, तसं दिलेला सोडलेला शब्दही मागे परत घेता येत नाही. रोहिणीताई. नमस्कार अनघाताई. नमस्कार. फार सुंदर ध्यान झालं. आणि तुम्ही जे काही ज्ञान दिलंय ना, त्याचं शब्दात वर्णन करणंच अवघड आहे. इतकं सुंदर ज्ञान दिलेलं आहे. सगळ्यांनी ते छान आत्मसात केलं ना, तर खरंच विश्वामध्ये शांतता प्रस्थापित व्हायला वेळ लागणार नाही. फार सुंदर, फार छान ध्यान लागलं. आणि पाडव्यानिमित्त सगळ्या साधकांना आणि तुम्हालाही सगळे संत आणि तेच ऋताताईंना सांगतात. हो, खूप खूप शुभेच्छा. सगळ्यांना तेच छान बोलून आनंद मिळू जातात, देत यातनं. सगळ्यांचा तेच मागतात. उत्तरोत्तर विकास होऊ देत यामध्ये. फार फार चला, सुंदर. मला आज्ञा द्या. वंदन. जय श्रीराम.